नमस्कार, मी विजय जगताप. PCMC न्यूज चॅनलमध्ये पिंपरी चिंचवड न्यूज या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलमध्ये आज आपण एक चर्चा करणार आहोत. एक विशेष चर्चा. सध्या जे काही गॅस सिलेंडरचं जे काही सध्या सर्वसामान्य नागरिकांना एक टंचाई आणि एक पॅनिक होऊन लोक सिलेंडर मिळवण्यासाठी वितरकांकडे जी गर्दी करतायत आणि एकूणच शहरात जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे की आता पेट्रोल लवकरच संपणार, गॅस सिलेंडर पण आता मिळणार नाही आणि मग नंतर आता आपलं कसं होणार. महागाईचं एक तर आत्ता भडका उडलेलं आहे. गेल्या 7 मार्चपासून व्यावसायिक सिलेंडर तर पूर्णपणे बंदच झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर आता नुकतीच सरकारने घोषणा केलेली आहे की आता आपण रेशन कार्डवर 3 लिटर रॉकेल प्रति कुटुंबाला देण्याचाही त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे. मग एकीकडं सरकार असं म्हणतं आहे की आपल्याकडं पुरेसा साठा आहे, आपल्याकडं कुठल्याही अडचणीला तोंड द्यायला आपण समर्थ आहोत. सध्या काहीही नागरिकांनी कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरू नये. मग असं असताना रॉकेल देणं, त्यातल्या त्यात आता MGNLची लाईन ज्याला मागेल त्याला उपलब्ध करून देणं. आता कालच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी असं घोषणा केलेली आहे की जे काही उद्योगधंदे आहेत, कारखानदार आहेत, तर त्यांनाही त्या अटी शर्ती शिथिल करून त्यांनाही तत्काळ MGNLच्या लाईन देण्याचं त्यांनी फरमान सोडलेलं आहे. तर या पार्श्वभूमीवर एकूणच जो काही या भारतातला, महाराष्ट्रातला, पिंपरी चिंचवड शहरातला जो काही सर्वसामान्य नागरिक आहे तर त्याच्या दृष्टीने नेमका प्रश्न पडला आहे की शासन जे म्हणते की आपल्याकडे पुरेसा साठा आहे, आणि आता मग सिलेंडरचा पुरेसा साठा आहे तर मग रॉकेल देण्याची गरज का. आणि रॉकेल देणं आता म्हणजे ही परत आपण एक काळाच्या मागे चाललो आहे की पुढे चाललो आहे, हा एक नेमका प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की रॉकेल मिळणार, मग परत आला हे स्टोव खरेदी करणे आणि स्टोव म्हणजे हा जो काही 20 वर्षापूर्वी जी काही स्टोव रॉकेल ह्याचा जो काही काळ होता तो आता पूर्णपणे बंद झाला आहे. मग आता परत आपण माघारी जाणं हे कितपत संयुक्तिक आहे आणि यासाठी सरकारचं नेमकं धोरण आणि सर्वसामान्यांपुढे असलेला नेमका प्रश्न याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत स्वस्त धान्य दुकानदार जी संघटना आहे महाराष्ट्र राज्याची, त्याचे खजिनदार विजय गुप्ता साहेब. मी गुप्ता साहेबांना या ठिकाणी आज आपण त्यांच्याशी संवाद साधून नेमकी वस्तुस्थिती आणि नेमकं हे जे काही शासन स्तरावर जे काही घडामोडी चाललेल्या आहेत आणि संघटना पातळीवर आता हा प्रॉब्लेम, ही जी काही अडचण आहे ही त्यांच्या माध्यमातून जनतेला फेस करायची आहे, तर ती आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार गुप्ता साहेब. नमस्कार साहेब. गुप्ता साहेब, हे जे काही सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या जी काही म्हणजे संपूर्ण देशामध्येच एक पॅनिक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता तर सरकारने जाहीर केले की आपल्याकडं महाराष्ट्र शासनाने जाहीर केले की जो रेशन कार्ड धारक आहे त्याला आपण रॉकेलही देत आहोत. मग हे जर सरकारपुढं कुठलं संकट नाही असं सरकार म्हणतं आहे, तर मग हे रॉकेलची योजना म्हणजे नेमकं काय, तुम्हाला काय वाटतंय? नेमकं साहेब काय आहे, ज्या गोष्टी 40 वर्षापूर्वी किंवा 1965 वर्षापूर्वी जी सुरुवात झाली होती, ठीक आहे, देश बदलत आहे, माणसं बदलत आहे, त्याच्यात डेव्हलपमेंट व्हावं हे प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण आजची जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या मागं एकच डोक्यात बसायला लागलं आहे की ज्या काही गोष्टी चालू होते त्याला निदान तुम्ही बंद न करता एक मिनिमम सिस्टममध्ये चालवत राहिलं पाहिजे. सरकारने मध्ये जो रॉकेल बंद केला 2016ला, सरकारचं म्हणण्यात असं आलं की गॅस सिलेंडर आमच्याकडं पुरेसा आहे, लोकांना त्याची गरज नाही. पण त्या काळातसुद्धा सरकारलासुद्धा माहिती आहे साहेब की ते रॉकेल बंद करून फ्री सेलचं रॉकेल आज मार्केटमध्ये सरकार देत होती. ते अनेक गोष्टीकडनं परिस्थितीत ते चालत होतं. फ्री सेल्स केरोसिन सरकार देते आहे ते फ्री रेट जास्त करून. पण मला एक प्रश्न असं पडलं आहे की एका बाजूने सरकार जर म्हणते आहे की सगळ्या गोष्टीची व्यवस्था आहे, आपल्याकडं कुठल्याही गोष्टीचं कमतरता नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून मी असं विचार करतो की माझ्या घरात जर 1 सिलेंडर आहे, 2 सिलेंडर आहे आणि मी रेग्युलर जेव्हा बुकिंग करायचो तेव्हा मला मिळत होता. आजची परिस्थिती अशी झाली आहे की ठीक आहे, मला 15 दिवसाला 1 सिलेंडर लागत होता,
आता तुम्ही जर 15 दिवसाचा एक सिलेंडर लागत होता, माझे 2 सिलेंडर होते, माझं 3 दिवसात ते काम चालत होतं की एक भरलेलं असायचं, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. आज परिस्थिती अशी झालेली आहे की एक सिलेंडर तुमच्याकडे जर आलंय, ह्याच्यानंतर तुम्ही जर म्हणताय की 30 दिवसांनी आणि 45 दिवसांनी तुम्ही बुकिंग करा, म्हणजे मला 15 दिवसाला लागणारा सिलेंडर मी 45 दिवसांनी परत बुक करायला गेलो, तोवर राहिलेले मधले जो 30 दिवस आहे ते मी कसं काढू? बरोबर. माझ्याकडं दुसरं काही व्यवस्था नाही. सामान्य माणसाला साहेब काही घेणं देणं नाहीये, काय वार चाललंय, काय चाललंय. सामान्य माणसाला फक्त त्याच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा जर पूर्ण होत असेल तर त्याला बाकीच्या काही गोष्टी घेणं देणं नाही. आज सामान्य माणूस साहेब, काल मी एक बघितलं, न्यूज बघितलं, नागपूरमध्ये एक माणूस सिलेंडरच्या लाईनीत उभं राहिला आणि तो माणूस 6 तास उभा राहिला होता आणि तो एक्सपायर झाला. ह्याला जबाबदार कोण? मी कुणालाही दोष देत नाहीये, पण एक सिस्टमचा भाग आहे, त्या सिस्टमला सांभाळणं हे सरकारची जबाबदारी आहे. सामान्य माणूस हा प्रत्येक गोष्टीला फॉर जाऊ शकत नाही, तुम्हाला फेस करू शकत नाही. आज रॉकेलचा जो विषय आलेला आहे, सिलेंडर मिळत नाही, 5 किलोचा गॅस मिळत नाही. तुम्ही सरकारने 5 किलोचा गॅस दिला, हे 5 किलोचा गॅस कोण वापरत होता? साहेब, बाहेरून आलेली जी लोक आहेत, रोजंदारीवरती जे काम करणारे आहेत, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे, इंडस्ट्रीयलमध्ये आहे, तर ते लोकांना जास्त पैसे नसल्यामुळं ते 5 किलोचा सिलेंडर घेऊन आपलं काम चालवत होते. आज परिस्थिती अशी आहे की त्यांना 5 किलोचा सिलेंडरसुद्धा मिळत नाही आहे. आणि ज्यांची घरदारं आहेत, ज्यांचे स्वतःचे 2-2 सिलेंडर आहेत, त्यांना 45 दिवस ठीक आहे, आम्ही एका काळासाठी मानून चालू. एक सामान्य माणूस म्हणून मी मान्य करतो की बाबा हे ठीक आहे, नैसर्गिक आपत्ती आलेलं आहे, त्याला आपल्याला फेस करायचं आहे. पण हे नैसर्गिक आपत्ती फेस करत असताना सामान्य माणसाच्या दैनंदिनच्या व्यवहारामध्ये सरकारचं लक्ष घालणं भी गरजेचं आहे. आज तुम्ही म्हणताय की ज्याला पाहिजे त्याला तुम्ही PNG गॅस द्या, बरोबर आहे. अहो सर, इथं झोपडपट्ट्या किती आहे, तुम्ही तिथं उपलब्ध करून देऊ शकता का? शेवटी त्यांना सिलेंडर लागतंच आहे ना. आज हॉटेल लाईन आहे, हॉटेल व्यावसायिक आज किती आहेत की बंद पडलेले आहेत, बंद पडलेत, त्यांना सिलेंडर मिळत नाही आहे. घरगुती गॅसचं आपल्याला कुणाला दोष द्यायचं नाही आहे. हा जो काही सिस्टम चालतंय, ह्या सिस्टमला कुठंतरी सरकारच्या माध्यमातून लक्ष घालून लोकांपर्यंत अशी त्यांची गैरसोय होऊ नये, अशी लोक बळी पडू नये, मरू नये, म्हणजे असं आमचा एक सामान्य माणूस. ॲक्च्युली शासन रॉकेल देण्यापर्यंतची पातळी कशी काय आली, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात काय निर्देश दिलेत का? हो, रॉकेल देण्याचा निर्देश असा आलाय की अचानक जर उद्या सिलेंडर नाहीच आला तर तुम्ही काय करणार? पर्यायी व्यवस्था काय तुमच्याकडं? त्यामुळं सरकारच्या लक्षात आलं की बाबा एक सिस्टम आहे आपल्याला रॉकेलचं. आज तुम्हाला सांगतो, सिलेंडर कमी झालं, लोक साहेब शेगड्या बिगड्या जे आहेत ना, ते आता इंडस्ट्रीयलवाले सिगडी बनवायला लागले, ताबडतोब सिगडी आलाय मार्केटमध्ये डिझेलचं. उद्या परिस्थिती अशी होणार आहे की जर डिझेल पेट्रोल आलंच नाही तर मग काय होणार प्रत्येकाच्या डोक्यात? म्हणजे शेवटी तुम्ही तो स्टोव आणि तो गावाकडचा चूल हा परत तुम्ही तिथं आणून ठेवलंय. देशाचा 150 कोटी जनतेला तुम्ही जे म्हणताय की बाबा आम्ही सगळ्या गोष्टी पुरवतोय, सगळं तुमचं मान्य आहे, पण ह्या सगळ्या उद्या असे जर काही घडलं तर ह्या देशातली 150 कोटी जनतेने करायचं काय? गुप्ता साहेब, मला थोडी आता ह्याच्यातली तांत्रिक बाजू सांगा की आता सरकार म्हणतंय की प्रत्येक रेशन कार्ड धारकाला आपण 3 लिटर रॉकेल देणार. मग हे रॉकेलचा जो काही पुरवठा आहे किंवा ह्याचं जे काही वितरण पद्धती आहे ती सामान्य नागरिकांपर्यंत ती व्यवस्थित होऊ शकते का हँडल? काय म्हणजे त्यामध्ये काय अडचणी काय निर्माण होऊ शकतात? नाही, हे साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ह्याच्या अगोदर सुद्धा होत होता. आता मध्ये 2016 पासून आज 2026 आहे, 10 वर्षाचा जो गॅप झालाय, ती साखळी तुटलेली आहे. साखळी तुटलेली आहे म्हणजे रेशन दुकानदार आज सुद्धा तयार आहे, त्याच्याकडं तुम्ही पोच करून रॉकेल जर दिला तर तो तुम्हाला वाटप करायला तयार आहे, कारण की सिस्टम त्याच्याकडे आहे. तुम्ही थम्स लावून देऊ शकता, तुम्ही प्रायव्हेटेशन, सरकारची जी धोरण असेल त्या पद्धतीने रॉकेलधारक काम करणार. पण परिस्थिती निर्माण काय होतंय की जे एजन्सीज होते, जी एजन्सीज दुकानदारांना सप्लाय करत होते,
त्या एजन्सीवाल्यांनी 10 वर्षाच्या काळामध्ये 20-20 लाखाची गाड्या जे त्यांची होते 21 लाखाची ते गाड्या सगळं त्यांनी विकून टाकलेले आहेत. आत्ता एजन्सीवाल्यांकडं गाड्या शिल्लक नाही. आत्ता फक्त आमच्या दृष्टिकोनातून आम्ही आमची बाजू बी मांडलेली आहे की सध्या तरी असं जर एजन्सी तयार होत असतील तर ठीक आहे. एजन्सी नाही तयार होत असेल तर जो कोणी तयार होत असेल त्याच्या माध्यमातून फक्त आत्ताच्या पिरियडमध्ये एक पॅनिक टायमिंगमध्ये की उद्या सगळे सिस्टमला येतील, पण आत्ता एमर्जन्सीमध्ये जो 45 दिवसाचा काळ दिला गेलेला आहे त्या 45 दिवसाच्या काळामध्ये आहे ना सरकारने भारत पेट्रोलियम झाला, IOC झाला, HP झाला, या कंपन्यांच्याकडे गाड्या आहेत किंवा गाड्या त्यांच्या जे ट्रॅव्हलिंगला चालू आहेत त्या गाड्या भाडे तत्वावरती घेऊन त्याचा जो काही चार्जेस असतो ते चार्जेस देऊन आणि त्या माध्यमातून जर त्यांनी सप्लाय केला ज्या त्या एरियामध्ये तर ते लोकांपर्यंत पोहोचू शकतो. सर मला काय म्हणायचं की आता सिलेंडरला रॉकेल हा समर्थ पर्याय ठरू शकतो का? लय वेळेस ठरणार साहेब. येणाऱ्या काळामध्ये रॉकेल सिलेंडरच्या जागेवरती जे फ्लॅट्स वगैरेमध्ये राहतात तर त्या लोकांना सिलेंडर जर नाही मिळालं तर ते गॅस रॉकेल यूज करू शकतात, पण हे नाही पेटवू शकत ना, चूल नाही पेटवू शकत. त्यासाठी रॉकेल जो आहे हा एकदम पर्याय परफेक्ट आहे आणि त्याच्यावरती आपल्याला यावंच लागणार आहे. त्याच्या पलीकडे एक भीती अशी बी निर्माण व्हायला लागलेली आहे की जो काही क्रूड ऑइल तुमच्याकडे येतोय त्या क्रूड ऑइलच्या माध्यमातूनच पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे निर्मिती होती. आता त्या निर्मिती जर तेच काय आलं नाही तर उद्या काय होणार ह्याच्यावरती बी थोडंसं म्हणजे थोडक्यात संकट फार मोठं आहे. फक्त ते आजच्या ऐवजी उद्या होणार. म्हणजे अजून 2 महिने 4 महिने हा जो काही काळ आहे म्हणजे एकूणच शासनाची जी काही परिस्थिती पाहतोय आपण की नागरिकांनी घाबरू नये, पॅनिक होऊ नये, म्हणजे त्याला पर्याय शोधण्याचं काम सध्या शासन करते. परंतु ते कितपत आता सध्या आता आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं जर उदाहरण घेतलं तर इथे 75 पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत. मग इथे MGNL ची लाईन टाकणे त्या मार्फत पुरवठा करणं ह्या गोष्टी अवघड म्हणजे इम्पॉसिबल. मग आता ह्या लोकांना सगळ्यांना रॉकेलवर आणणे आणि असेही काही आता मध्यमवर्गीय म्हणजे आज आपल्या शहरामध्ये बहुतांश 70% भाग हा सोसायट्यांमध्ये आहे बरोबर. मग इथे सिलेंडर नाही तर मग MGNL ची लाईन देणे, मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामधले आता जरी कायदे शिथिल केले असतील, नियम अटी शिथिल केले असतील तरी पण हे सगळं पुरवणं, त्याचा पुरवठा करणं आणि मग त्यासाठी नागरिकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं, जनजागृती करणं, ह्या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ एक आलेल्या आहेत. तर ह्यामध्ये एक स्वस्त धान्य दुकानदार म्हणून तुमची जी काही महाराष्ट्रव्यापी संघटना आहे तर ती कशा प्रकारे सरकारला सहकार्य करू शकते? आम्ही जे 56,000 रेशन दुकानदार आहेत म्हणजे महाराष्ट्रभर 56,000 56,000 आम्ही आज सुद्धा हे बघा जीवनात माणूस पैसा कमवतो. आज तुमच्याकडे पैसे कमवून जर उद्या तुमचा रोजचा दैनंदिनचा जो विषय आहे तोच जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही त्या पैसे ठेवून काय करणार? तर आमच्या 56,000 रेशन दुकानदारांनी सरकारला प्रत्येक गोष्टीला सहकार्य करण्यासाठी तयार आहे. फक्त सरकारने आजचा जो दिवस आहे हा एक काय म्हणतात त्याला रेशन दुकानदार हा एकदम एक सरकारचं कळी आहे. कळी ज्याला म्हणतो ना आपण की कुठंतरी तुम्ही वरती काही जरी केला तर हे खाली शेवटी त्या पब्लिकपर्यंत यावं लागतं आणि त्या पब्लिकपर्यंत पोहोचण्यासाठी हा रेशन दुकानदार म्हणजे एक सामान्य माणसासाठी, गोरगरीब जनतेसाठी हा रेशन दुकान एक पर्याय आहे. जसं डॉक्टर एक पब्लिकला जिवंत ठेवण्यासाठी किंवा मेडिसिन देण्यासाठी पर्याय आहे तसा हा रेशन दुकानदारसुद्धा एक पर्याय आहे महाराष्ट्र सरकारसाठी किंवा देशाच्या सरकारसाठी. देशामध्ये 5,66,000 रेशन दुकानदार आहेत. तर हे 5 लाख लोक एक ज्याला म्हणतो ना आपण ॲज अ मिलिटरीमॅन, तुम्ही जर मिलिटरीमॅन आमची जर तिथं लोकांना देशाच्या पातळीवर सेवा करते ते बाँड्रीवर, तर आम्ही इथं राहून लोकांची सेवा करू. कुठल्याही प्रकारचं अशी काय सरकारच्या म्हणजे गालबोट लागल असं आमचे रेशन दुकानदार कधीही करणार नाही. पण साहेब आता 3 लिटर हा जो काही शासनाने पर्याय काढलेला आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर, मग आता शहरी भागातल्या लोकांना किती, ग्रामीण भागातल्या लोकांना किती, आणि 3 लिटर रॉकेल हे पूर्ण महिन्याभरासाठी पुरेसं ठरेल काय? नाही, तो तुम्ही जो म्हणलाय ना सरकारने एक सुरुवात केलेला आहे. मी जे काही संपर्क केलो किंवा मी जे काही संपर्क साधला त्याच्यात मला असं निदर्शनात आलं की सरकारचा हा पहिला टप्पा आहे जो की तुम्हाला 45 दिवसामध्ये पहिलं हे बघा सगळं काय संपलेला होता आणि त्याला
नव्याने उभं करायचं आहे, त्या उभं करण्याच्या मागं त्यांनी एक सुरुवात म्हणून 3,77,000 लिटरचा जो 44,000 लिटरचा जो पहिला टप्पा दिला आहे, तर त्यांनी असं सुरुवात केलं आहे की तुम्ही 45 दिवसामध्ये त्या प्रत्येक स्टेटनी आपापल्या पद्धतीने ते माल उठायला पाहिजे आणि उठून पब्लिकपर्यंत पोचवायचं आहे. त्या धोरणात्मक लोक कलेक्टर साहेब झाले, FDO साहेब झाले, DSO साहेब झाले, विभागीय आयुक्त झाले, हे सगळे कामाला लागलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे हे 45 दिवस म्हणजे कसं आहे की मार्च महिना संपला आहे, आता पुढचं 15 दिवस राहिले, ते आत्तापर्यंत लोकांपर्यंत ते पोहोचायची गरज आहे. आणि ज्या दिवशी हे डिस्ट्रीब्यूट झाला तर ते कोटा वाढणार, कारण की लोकांना जर सिलेंडरच मिळणार नाही, गॅसच मिळणार नाही, तर त्याच्यावरती यावंच लागेल. पहिलं प्रत्येक माणसाला एका घरात 5 माणूस जेव्हा होता तर त्याला 15 लिटर रॉकेल मिळत होता. बरोबर. एक गॅस धारक ज्याला होता त्याला 3 लिटर रॉकेल मिळत होता. 2 गॅस धारक होता त्याला 1 लिटर रॉकेल मिळत होता. आम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी अनेक वेळेस पाठपुरावा केला की निदान आज घरामध्ये केमिकलमध्ये तुम्ही झुरळ मारता किंवा एखादी बाई बाळत पण झाली तर तिला ते कोळसा जाळायला केरोसिन लागतं. पण त्या काळामध्ये सरकारला काय वाटलं, सरकारची एक धोरण काय होती आमच्या लक्षात आलं नाही. आम्ही अनेक वेळेस त्या गोष्टी केल्यात, कोर्टापर्यंत गेला तो विषय, पण सरकार म्हणली की नाही सिलेंडर पुरेसं आहे त्यामुळं तुम्हाला त्याची गरज नाही आहे, तर सरकारने बंद केला. आम्ही आज साहेब त्याच्यात कमीत कमी 60 ते 65 हजार दुकानदार होते जे काय फक्त केरोसिन आणि हे सगळं कमीत कमी 15-1 हजार डीलर्स होते, ते सगळे बिचारे एकदम डब झाले. त्याच्यावरतीच त्यांचं सगळं चालू होतं. पण सरकारचं धोरण असल्यामुळं कुणी काहीच बोलू शकलं नाही आणि त्यावेळेस काळात बंद झाला. आता परत त्या सरकारला जर उभं करायचं असेल तर प्रत्येकाला विश्वासात घ्यावं लागेल, त्या डीलरला विश्वासात घ्यावं लागेल, त्या रेशन दुकानदाराला विश्वासात घेऊन येणं त्यांनी तो सुरुवात केलं पाहिजे. आणि रॉकेलचं जो तुम्ही म्हणले की कमी तुटवताय, उद्या जर हे रॉकेल लोकांपर्यंत पोचलं आणि त्यांना भासलं की बाबा कमी पडते तर सरकार परत वाढून द्यायची त्यांची भूमिका आहे. साहेब, हे जे तुमची जी काही संघटना आहे म्हणजे महाराष्ट्रव्यापी 56,000 तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार आहे, आता प्राथमिक स्टेजला तरी सरकारने असं म्हटलंय की 3 लिटर प्रत्येक कुटुंबाला. येस, बरोबर आहे. आता ह्यामध्ये तांत्रिक एवढे अडथळे साहेब नंतर निर्माण होणार आहेत की आता रॉकेल मिळतंय, मग रॉकेलसाठी स्टो घेणं आलं, मग स्टोची दुकानं गेल्या 10 वर्षात आता बंद झाली, बरोबर. मग आता हा जो काही परत म्हणजे एखादा म्हणजे वृद्धावस्थेत ते होणारच साहेब. थोडंफार सामान्य माणसाला ह्याचं झळ बसणार आहे. पण एक गोष्ट आहे, जर मला सिलेंडरच मिळत नाही, मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथं मला काही सुविधा नाही आहे, मी चुली पेटवू शकत नाही, त्यावेळेस तो काही ना काहीतरी आता जी हे स्टोव बनवत होते ती सुद्धा मार्केटमध्ये आलेत. आता मार्केटमध्ये तुम्ही जर गेले तर थोडंफार क्वांटिटीमध्ये मिळायला लागलंय. जशी जशी परिस्थिती निर्माण होणार तसं तसं तुम्हाला त्या सगळ्या सुविधा होतील. पण असं नाही तुम्हाला वाटत की जे आता वेग आहे जगण्याला आणि एकूणच जीवनचक्राला, मग आता परत सरकार परत तुम्हाला एकदम पांगुळ गाड्याच्या अवस्थेत आणतंय का? कारण काय माहिती का, स्टोचं नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण पब्लिकने बी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपलं पुढचं सगळ्या गोष्टी आम्ही जर सरकारवरती ढकलून दिलं तर चांगलं नाही आहे. सरकार त्याच्या पर्यायीने त्याचं काम करतंय. पण आपलं बी एक विचार आहे की आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने जर सांगितलं की तुम्हाला रोज वॉकिंग करायचं आहे आणि मी 2 दिवस वॉकिंग करणार, 3रे दिवस नाही करणार आणि परत मी सांगणार की असं झालं तसं, दिस इज नॉट गुड. मला फक्त एवढं म्हणायचं आहे, परिस्थितीला बघून वेळेकडं लक्ष देऊन आपल्याला आपली धोरणं करायचं आहे. कालच साहेब तुम्हाला मी सांगतो, एक मला व्हिडिओ मिळाला आहे, एक व्हिडिओ बघितली काल मी. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टमध्ये त्या समोरच्या व्यक्ती बोलणारा काय बोलून गेला आहे साहेब, जर ती व्हिडिओ मार्केटिंग झाली तर उद्या काय परिस्थिती निर्माण होणार आपण सुद्धा विचार करू शकत नाही. जरी आपण किती जरी आपण सुशिक्षित असो किंवा काय, तो माणूस डायरेक्ट म्हटला मार्च नंतर म्हणजे 2026 मार्च नंतर 2027 पर्यंत अशा काही गोष्टी तुमच्या समोर येणार जे की तुम्ही मागं कधी बघितलं नव्हतं, पुढं तुम्हाला बघायला मिळेल की सांगता येत नाही. आणि हे रॉकेल, डिझेल, पेट्रोल तो सगळं म्हणला, सुमानी येणार, काय काय होणार, आणि ते मार्केटमध्ये व्हिडिओ फिरते. लोकांनी त्या सगळ्या गोष्टी बघून पॅनिक होऊ नये. आपापल्या पद्धतीने जे काय रोजचं ते म्हणले तुमचा UPI चालणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी कदाचित 2026-27च्या एंडपर्यंत बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण की कुठंतरी काहीतरी घडलं
तर हे बंद होणार नाही. जास्तीत जास्त तुम्हाला आपला दर उपयोगीसाठी 4 महिनेपर्यंत तरी सिधान 4-5 महिनेपर्यंत कॅश इन हँड, बाकीच्या गोष्टी तुमच्या घरापर्यंत सांभाळा. उद्या भविष्यात काय होणार, आपण रस्त्यावर चाललो आहे, काही गोष्टी घडू शकतो, काही बी होतो आहे. गेले 2023पासून जे काही गोष्टी आपण बघत आलो आहे, कधी आपण विचार बी नव्हतो करत की बाबा 40-45 वर्षाचा माणूस, 30 वर्षाचा माणूस घरी बसला आहे आणि त्याला अटॅक आला आणि ते वर गेला. त्यामुळं प्रत्येक गोष्टी सरकारवर, एकंदरच गुप्तासाहेब परिस्थिती अतिशय गंभीर आहे. परंतु शासन आणि सर्वसामान्य नागरिक ह्यांच्यामधला दुवा म्हणून जी काही आपली संघटना स्वस्त धान्य दुकानदार, कारण की आता सरकारला तुमच्या माध्यमातच जनतेपर्यंत पोहोचण्याची ही साखळी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर तुम्ही सामान्य जनतेला एक काय संदेश देऊ शकताय की नेमकं काय परिस्थितीला आता कशा प्रकारे आता आपल्याला सामोरं जायचं आहे, कारण की संकट तर मोठं आपल्यासमोर आहे. तर या पार्श्वभूमीवर संघटना म्हणून तुमचा काय संदेश राहील? मी एक संघटना म्हणून पब्लिकला एवढंच बोलू शकतो की काळ, वेळ हा येत असतो, जात असतो. उद्या आपल्यावर कसलं काय परिस्थिती निर्माण होणार हे आपण आज सांगू शकत नाही. पण आलेल्या परिस्थितीला फेस करणे, आज आपल्याकडं स्टोव नाही आहे, सरकारने रॉकेल दिलं आहे, त्या रॉकेल घेऊन आपण स्टोव कसं मार्केटमध्ये मिळेल, आणि मिळेल, हळूहळू मिळत जाईल. कारण की परिस्थितीच अशी होणार आहे, उद्या काय होईल सांगता येत नाही. ते युद्ध चाललं आहे, ते लोक बी म्हणते ते की अशा काय गोष्टी घडलेल्या आहे की त्यांना सुधारणा करण्यासाठी 3 वर्ष लागणार. मग आपल्या लोकांनी 3 वर्ष काय करायचं? मग ते ज्या काय, मी फक्त एवढंच म्हणणार की आपण एक सामान्य जनता आहोत, माणूस आहोत. सामान्य गोष्टीचा विचार करणं, कुठल्याही गोष्टीला पर्याय ठेवणं ह्या लोकांसमोर असलं पाहिजे की आज मी गॅस वापरतो, उद्या माझं काय होणार, उद्या तुमचं काही होणार नाही. रॉकेल येणार, उद्या रॉकेल नाही मिळालं, लाकड मिळणार, राखल नाही मिळालं तरी काही ना काहीतरी जगण्यासाठी पर्याय आपण आपल्या पद्धतीने आपण शोधून ठेवायचं, असं माझं पर्सनली मत आहे. तर धन्यवाद साहेब, कारण की अतिशय म्हणजे सध्या जी काही संकट आपल्यासमोर निर्माण झालेलं आहे आणि आता रॉकेलचं जग पुन्हा नव्याने प्रत्येक कुटुंबामध्ये रॉकेलचा वर संसाराचा गाडा चालवण्याचे दिवस येऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर आज गुप्ता साहेबांनी अनेक आपल्या चांगल्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि नेमकं संकट आणि त्याला सामोरं जाण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार ही जी काही संघटना त्यांच्या माध्यमातून आता ते काही काम करणार आहेत त्याचाही त्यांनी उलगडा केला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते आपल्याला उपलब्ध झाले, त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल गुप्ता साहेब आम्ही आपले अतिशय आभारी आहोत. नमस्कार. धन्यवाद. आपल्या चॅनलला सुद्धा आमचे आपले भाविक पुढच्या वाटचालीसाठी आमचे सुद्धा शुभेच्छा असणार आहे तुम्हाला. आणि अशाच काही समाज प्रबोधन जे काही आहे अशा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं ही आमची अपेक्षा. धन्यवाद. नक्की धन्यवाद.